मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। मराठा एकजुटीचा, मराठा एकजुटीचा। बांधवांनो, यानंतर या विराट महासभेला संबोधित करण्यासाठी मराठा आरक्षण योद्धा आपल्या सर्वांचा बुलंद आवाज लढवय योद्ध्याला मी पाचारण करणार आहे। प्रत्येक वादळ पेलेन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे। पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे। मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे। जाऊन सांगा त्या वादळांना तुमची आता मनोज जरांगेंशी गाठ आहे, पाटलांशी गाठ आहे। आपल्या सर्वांचा बुलंद आवाज माननीय संघर्ष योद्धा, मराठा आरक्षण योद्धा आणि 450 वर्षानंतर आपल्या सर्वांना एकत्रित आणण्याची किमया ज्यांनी केली आहे ते माननीय शिवश्री मनोज जरांगे पाटील यांना मी विनंती करतो, या विराट इशारा महासभेला संबोधित करावं। जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे। पायऱ्यावरच्या खाली बसा, मागच्याला दिसत नाही। पायऱ्यावरच्या खाली बसा, उभा राहिलेले खाली बसा, खाली बसा। तुम्ही 3 जण खाली बसा, 3 पण खाली बसा। तुम्ही मागच्याला दिसत नाही, आरडायला लागले, खाली बसा। आणि आता माझा आवाज येईन तुम्हाला, आता शांत बसा। तुम्ही सुद्धा लय आरडू नका। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करून महाराष्ट्रातून जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय। हा समाज एक होत नाही अशा बोलणाऱ्याच्या जमून मराठ्यांनी मुस्काडात हाणली। कोण म्हणतो मराठा एक होत नाही? यांना समजून सांगा रे कोणीतरी, तुम्ही कशाला आलात? आरक्षण घ्यायला आलात का नुसतं आरडायला आलात? हे नेमके आपले आहेत का? आम्हाला शंका येईन बरं का मग। हा, हे बी मराठ्याचेच आहेत। हे आरक्षण घ्यायला आले, शांत बसलेत। तुम्हाला तिकडून तर पाठील नाही त्यांनी। त्याचं मग जमत नाही बरं का मग आधीच। तुम्ही शांत बसा। आपल्या मराठा समाजाच्या मूळ मागण्या तुम्ही, मी हे सांगतोय, 1 महिन्याचा आढावा सांगतोय। आरडा करणाऱ्यांनी माझ्या गोरगरीब मायबाप मराठ्यांना ऐकू द्या। आरक्षण नेमकं कुठं आहे? त्यांच्या लेकराचं भविष्य नेमकं कशात चाललंय? मराठ्यांना आरक्षण नेमकं कोण देत नाही आणि न देण्याचं कारण काय, हे ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं मराठा इथं आलाय। तुम्ही आरडाओरडा करून विनाकारण डिस्टर्ब करू नका। तुम्हाला एक तर आरक्षण मिळालेलं असाव, नसता तुम्ही आमच्या जातून मराठ्यांचे नसाव। तुम्हाला एकदाच सांगतो, गप्प बसा। आणि तुम्ही जर मराठ्यांचे असताल तर जाग्यावर खाली बसताल। तुम्हाला काही त्रास झाला तरी जाग्यावर बसताल। आता मी माझं तुम्हाला नाही बी दिसलं तरी शांत बसा। मी माझे तुम्हाला मुद्दे सांगायला सुरू करतो। आपली मागणी
आपली प्रमुख मागणी. थांबा, यांच्याकडे बघतोच मी जर एक मिनिट थांबा. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे मला एकदाच सांगा बरं. अरे तुम्ही फक्त 100च जण आहेत. तुमच्या आरड्यामुळे इथं 50 लाखापेक्षा जास्त मराठी आले, त्यांना अडचण व्हायला लागली. तुम्ही फक्त 100 आहेत, पण तुमच्या कलम्यामुळे त्यांना आरक्षण कळाना. आपला प्रश्न कुठेही कळाना. तुम्ही जाग्यावर खाली बसा, आता आरडा बंद करा. तुमच्या पाय पडू का शेवटचं एकदा? तुमची इच्छा आहे का मी तुमच्या पाय पडावा म्हणून? मग खाली बसा गपचूप तुम्ही. आता एक शब्द तोंडातून काढू नका. मी महत्वाचा विषय सांगायला सुरू करतो. तुमच्याकडे बी येतो बरं का, काळजी करू नका. यांना उलसिक सांगतो, तुम्हाला उलसिक सांगतो. झाले इकडे शांत झाले. आता ते आपलेच आहेत, आपलेच आहेत, टेन्शन नाही. ते आपली मूळ मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा. 2, कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या हरामखोर नराधमांना फाशी देण्यात यावी. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी. 4, दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा. तो करण्यात आलेला नाही. सर्वे करून प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात. सारथी संस्थेमार्फत PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सगळे प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यात यावेत. कोणाला आवाज जाय ना? आवाज येतो का इकडे? आवाज येतो? भोंगात नाही काय तुमच्याकडे? भोंगा आहे का? हाय 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 हाय. अहो बंद पडा काय देऊ मामा? बघायला लागले. बसा. इकडून तिकडून येत असं नाही ऐकू. शांत बसले तर आवाज येईन तुम्हाला. तुमच्या आसपासचे शांत करा तुम्ही फक्त. मी आणखीन मोठ्याने बोलवतो. हो द्या कवर बी. आता यांचा नंबर आहे काका भाऊ. लयच अवघड आहे हो. तुम्हाला आरक्षणच पाहिजे ना? काय आहे तुमचं? बाकीचं थांबा तुम्ही. आता मी बघतो काय आहे. काहीच नाही. आणि मग कशाला आरडा लावलाय? खाली बसताय ना तुम्हाला जाग्यावर. हे मराठ्याचे नाहीत का? मागच्या मराठ्याचे नाहीत का? मग तुम्हीच लय शहाणे आहेत का काय? अरे मायबाप तुमच्या पाय पडतो तिथं येऊ का खाली? मी दुनगुडी आणू शकतो खाली. बसा खाली. कशाला त्रास देतात त्यांना? उगाच लोकांना डिस्टर्ब करू नका विनाकारण. जिथं जागा मिळेल तिथं बसा. इकडे उघडू नका. कशाला उघडील ते? खरं पण बस तिथं जागा असेल तिथं. इकडे यायला लागला कशाला पटांगणाला? इथं कुठं पटांग नाही, यांनाच बसता येईना. मी भाषण करू का यांना आवडू? काहीच करावं ना मला.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50% आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालन, पण एनटी व्हिजेंटीचा जसा वर प्रवर्ग टिकला तसा तो टिकला पाहिजे तरच घेणार. 50%च्या वर आम्ही घेणार नाही. आता मागण्या तुमच्या लक्षात आल्या. आज महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची. आज भाषण होणार नाही. आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याच्या मुद्द्याशी आपण आज हात घालणार आहेत. आजचा हा मराठा समाजासाठी सुवर्ण क्षण आहे आणि या ऐतिहासिक सभेचे घराघरातला महाराष्ट्रातला मराठा समाज साक्षीदार झाला आहे. आज मराठा समाज गर्वानं म्हणणारे आलो का नाही, तुमच्याकडे बी आलो, इकडून बोलीत येत मला. आज घराघरातला मराठा आयुष्यभर छातीवर हात ठेवून सांगणारे की मी माझ्या नातवासाठी, माझ्या मुलाच्या हितासाठी त्या ऐतिहासिक सभेचा मी साक्षीदार आहे. घराघरातून मराठा या आरक्षण विषयासाठी पेटून उठलाय. आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं सरकारला आज विनंती आहे, तुमच्या हातात 40 दिवसापैकी 30 दिवस झालेत, आणखी 10 दिवस आहेत. आज हा लाखांना जनसमुदाय, हा जनसागर अंतरवाली जो उसळलाय, त्या जनसागराचं एकच म्हणणं आहे, राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या मायबाप मराठा समाजानं जो शब्द दिलाय त्या शब्दावर माझा मराठा समाज आजही ठाम आहे. 40 दिवस दिले. माझ्या मराठा समाजानं शब्द दिला होता, 40 दिवस आम्ही एक शब्द ही सरकारला विचारणार नाही. आणि माझ्या जातवान मराठ्यांनी तुम्हाला आजपर्यंत एक शब्द या आरक्षणाबाबत विचारला नाही. तुमच्या हातात आणखी 10 दिवस आहेत. या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर मग 40व्या दिवशी सांगू. माझा मराठा समाज शांततेत आलाय आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे शांततेत सुद्धा घरी जाणार आहे. मराठ्यांची अवलाद दिलेला शब्द मोडत नाही. आलेला समाज शांततेत आला आणि सगळ्या पोलिसांनी बघितलंय बरं का शांततेत आलाय म्हणून. पोलिसच मला सांगत येत येऊन खरंच मराठ्याला मानावं लागेल म्हणते शांततेत आलेत. आणि बघा की तुम्हाला विनंती करून सांगतो भावाओ, त्यांनी आपल्याला सहकार्य केलंय, आपण सुद्धा त्यांना सहकार्यच करायचं. एकाने शब्दाच्या पुढे नाही जायचं. आपल्या वाटानं सुद्धा एकमेकाला भाकरी दिल्यात आपल्या बांधवांनी. आपल्या बांधवांनी पाणी सुद्धा दिलंय. आपला पट्टा आणि परिसर आणि गावची गाव रस्त्यावरचे
सेवा करायला कुठंच कमी नाही पडले, त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. थोडीफार गैरसोय आमच्याकडून झाली असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी सुद्धा मागतो. आपल्या लेकरां बाळासाठी खूप आपण 10 पिढ्या सहन केलंय. एवढं ऊन आणि थोडी गैरसमज झाली असेल, गैरसोय झाली असेल, ते पण सहन करा भाऊ. कारण आपल्या लेकरांना जर आपल्याला आनंदात आणि सुखात बघायचं असेल तर आपल्याला हा संघर्ष आणि हा त्रास सहन केल्याशिवाय पर्यायच नाही, पर्यायच नाही. तुम्ही रात्रंदिवस उन्हात पावसात वाऱ्यात जे काबड कष्ट करता त्याचा चीज करायचा आता खरा दिवस आलाय. आता आपण नाही हटायचं. तुमचा मुलगा म्हणून सांगतो, मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय हा मनोज जरांगे 1 इंचही माग हटणार नाही, 1 इंचही. आज आम्ही सरकारला जाहीरपणानं विनंती करून, शेवटची विनंती करून सांगतो, आता हिला शेवटचीच म्हणा लागणार आहे. मराठा समाजासाठी गठीत केलेली समिती, तिचं काम आता बंद करा. तुमचं आणि आमचं ठरलं होतं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. 1 महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो. 5000 पानांचा पुरावा समितीला मिळालाय. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला आणि राज्य सरकारला या कोट्यावधी मराठा समाजाच्या वतीनं हात जोडून विनंती करून सांगतो, या राज्यातला सगळ्यात मोठा समाज, या मराठा समाजाची विनाकारण तुम्ही हाल आणि अपेष्टा करू नका. या गोरगरीब मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्रानं आणि राज्यानं तातडीनं निर्णय घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा आणि ओबीसी समावेश केल्याचा जाहीर निर्णय करावा. 10 दिवसापेक्षा जास्त वाट बघण्याची आता आमची तयारी नाही. कायदा सांगतो, व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या. विदर्भातल्या मराठा बांधवाला शेती व्यवसाय असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिले. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा व्यवसाय शेती, त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना आज या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की सर्वांनी सावलेली घ्या, त्यांना सावलेली घ्या, या लिंबाखाली घ्या, पाण्याची बाटली पण द्या एक. सर्वांनी या दोघांनी मिळून मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घेऊन
मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्या. आज हे मराठ्यांचा आग्या मोहोळ शांत आहे. केंद्राला आणि राज्याला सांगतो, हे का आग्या मोहोळ एकदा उठलं रे बाबा, मग काय हे आरक्षण घेतल्याशिवाय राहायचं नाही. दोन्हींना ही विनंती माझी, राज्याला आणि केंद्राला पण. हा गरीब मराठा समाज शेतीवर कष्ट करून या देशाला अन्नधान्य पुरवतो. त्याचेच लेकरं आरक्षणा वाचून वंचित न राहता मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांचं स्वप्न, माझाही लेकरू नोकरीला लागलं पाहिजे, आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारनं तातडीनं मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. सरकारनं जे गुन्हे मागे घेतो म्हणले होते ते आणखीन घेतले नाहीत, ते सुद्धा तातडीनं मागे घ्यावेत. आता तर नवीनच एक फॉर्म्युला आलाय हो. ते म्हणतंय त्याला बोलत नव्हतो बरं का मी. त्यो एक दिवस म्हणला, ऐका ना, त्यो एक दिवस म्हणला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बाबा, मा एकट्याच्याच मागं लागली. आपण बोलायला बंद केलं, आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर तेव्हा काल परत फडफड करायला लागलं. काल म्हणतंय 7 कोटी रुपयेच म्हणलं खर्च आला. अरे का वावर घेतलं की अडपटा आम्ही हे. शंभर एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलंय भाड्याने. यातल्या शेतकऱ्याने फुकट दिलं येऊन विचार. गाड्या माझ्या मराठ्यानं स्वतः पदरून लावल्यात, आणि तो म्हणतो लोक 10 रुपये देत नाही. तुला देत नसते, आणि तुला का देत नसते ते सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तू पैसा कमवला, म्हणून तू ते धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि 2 वर्ष बेसन खाऊन आला आतून, आणि आम्हाला शिकितो पैसे कुठून आले. माझा मायबाप मराठा कबाड कष्ट शेतात करतो, आम्ही घाम घालतो, घाम. त्या घामातून आम्ही स्वतः निधी जमा केला. आमच्यात 123 गावानं गोदापट्ट्यातल्या. माझ्या मायबापानं कापूस शिकलेले घाम गाळून केलेले पैसे 1000-500 रुपये जमा केलेत, आणि या महाराष्ट्रातून येणाऱ्या समाज आमच्याकडे येणारे त्यांची सेवा करण्याचं काम 123 गावांनी केलं. तुझ्यासारखं नाही आमचं. महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता, जाहीर मीडिया समोर सांगतोय. पण आम्ही सांगितलं भावा हो, आम्हाला 123 गावाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सेवा करायची, 1 रुपया सुद्धा कोणी द्यायचा नाही. आणि तुम्हाला त्याच्या पलीकडचं सांगतो ऐका, जर कोणी दिले असले ना, एखादा मध्ये खिसे कापू जर असला तुमच्या माघारी घ्या, ते हानीन बरं का मध्येच पैसे दिले असले तर आम्ही मागितलेले नाही. तुमचे पैसे माघारी मागा. आम्ही फक्त 123 गावातून गोदापट्ट्यातले केलेत, त्याच्यातले 33 गावाकडून घेतलेत आम्ही. फक्त पैसे तितके जमा झाले, आम्ही तर काय करावं.
बाकीच्या म्हणलं तुमचे तुम्हालाच जमा राहू द्या. किती झाले? 21 लाख का किती झाले? लगेच हिशोब घे म्हणा त्याला 7 कोटीवाल्याला. ऐका, हे मराठ्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी नाही, ते 7-8 बाऱ्या जाऊन आलाय, आणखीन जायची वेळ आली त्याची परत. टोटल 21 लाख जमा झाले का? किती गावातून? 123 गावापैकी मराठा भावांना ऐका, 123 गावातून 22 गावातल्या लोकांनी पैसे दिले, तेच 21 लाख झाले. आपल्याकडे आणखीन 101 गाव राहिले, त्यांच्याकडे पैसा जमा आहे तरी घेतला नाही. कारण हे आंदोलन पैशासाठी नाही, हे न्यायासाठी आहे. त्याला वावर घ्यायचं लागलंय येड, ते घेतय वावर, पैसे खातय जनतेचे. त्याच्यामुळे त्याला वाटलं आपण 100 एकर 170 एकर मध्ये आपण सभा घेतली, त्याला वाटलं आपण वावरच विकत घेतलं. ते म्हणतंय 7 कोटी रुपये खर्च आला. कोटीच पहिल्यांदा ऐकले आम्ही कवा 20 रुपयाचं दुसऱ्याकडून पेट्रोल घेऊन मोटरसायकल टाकितो, आणि 7 कोटी कवा बघाव. काय म्हणावं काय नाही, एवढ्या मोठ्या नेत्याने त्याला कळायला पाहिजे. अजित पवार साहेब उपमुख्यमंत्री आहेत तुमच्या पक्षाचे आहेत, त्याला जरा समज द्या, नाही तर मी असा मागा लागन. माया नादाला लागलं की मी सोडितच नाही. आणि ते मध्येच एक टरमळ उठलं रात्री, ते तर वेगळंच म्हणलं काय करू. ते पण उपमुख्यमंत्र्याचाच कार्यकर्ता आहे म्हणतात लोक. उपमुख्यमंत्री येडपट पाळलेच कसे? उपमुख्यमंत्री एक लई येत, ती एक पंचायत झाली. काय मला सांगा, मला काय खाली बसा म्हणू का? 1 नंबर गेटला पेशंट आहे, अँब्युलन्स 1 नंबर गेटला जा, आणि रस्ता पेशंटला 1 मिनिटात मोकळा करा, 1 मिनिटात. ए गाडीवरचे पोरं व्हा खाली, व्हा खाली, व्हा लगेच खाली व्हा, खाली व्हा 1 मिनिटात. गाडीवरचे पोरं खाली व्हा. तुम्हाला का दिसना का? व्हा खाली, खाली व्हा लवकर. अरे मराठीत लोक असे वागते का? व्हा खाली. त्या अँब्युलन्सला रस्ता द्या 1 मिनिटात. पटापटा उठा, उठा लवकर. मराठी बाजूला बघा बरं, मराठी लोक म्हणतात मराठी वाट देत नाही, दिले मराठीने वाट दानात. चला सरका पटापट मधून बाजूला, जाऊ द्या अँब्युलन्स. गेले अँब्युलन्स घेऊन गेली, बसा खाली. त्या अँब्युलन्स मध्ये नेलं का पेशंट? नेलं का पेशंट? मग हे का वांग वांग करतं इथं बसल्या बसल्या उगच उग. करा रस्ता, त्याला बी जाऊ द्या बाहेर, आणि खाली बसा. बाकीचे खाली बसा, लोटालोटी करू नका, खाली बसा. करा अँब्युलन्स सरळ रस्ता. गेले, आता बसा जागेवर. आपण आपल्या जागेवर बसा. ते तर रात्री म्हणलं मला अटकच करा मला. ते म्हणतंय ह्यो काय करणार आहे म्हणला देव. नाही पण मी काय करीन म्हणला देव. हा, ते म्हणतोय मी हिंसा करीन. अरे मराठ्यांच्या अवलाद हिंसा करणारी नाही. अरे मराठ्यांच्या अवलाद हिंसा करणारी नाही. आणि ते सांगत आहे
त्याला यश मिळायचं होतं त्यावेळेस 1 मराठा लाख मराठ्याची घोषणा त्यांनी याच्यात दिली त्या आझाद मैदानावर. म्हणजे त्याला यश मिळवायचं होतं म्हणून. आणि आता 1 लाख मराठे एकत्र आले, त्या गोरगरीब लेकरांचं कल्याण होणार आहे. तर तिथं सांगतो ते हिंसा करणारे त्याला अटक करा. आणि मला अटक करणं एवढं सोपं आहे का आता? भाऊ तुला एकदा सुट्टी दिली मराठ्याने, तो एकदा मराठ्याचं वाटोळं केलेलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तूच कोर्टात गेलेला आहेस. मराठ्यांच्या विरोधात आग ओकायचं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठे अंगावर घेऊ नका. याच मराठ्यानं तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत, हे तुम्ही विसरू नका. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणायला मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. पंतप्रधान साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला समज द्या, खालचे कार्यकर्ते ते अंगावर घालायलेत. मराठे तुमच्यासाठी मराठ्यांनी काही पण केलेलं आहे. उलट मी तुम्हाला केंद्राला आणि राज्याला विनंती करतो की मराठा समाजाला आरक्षण द्या. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, डोक्यावर घेऊन. मराठ्यांना विरोध करायचा बंद करा आणि मराठ्यांना तातडीनं आरक्षण जाहीर करा. हे मराठे खरं सांगतो, इकडे तिकडे गुलाल नाचण्यापेक्षा दिल्लीपर्यंत गुलाल घेऊन तुमच्या अंगावर गुलाल टाकायला ट्रकाचे ट्रका भरून येतील. आम्हाला राजकारणाचं काय नाही करायचं. आम्हाला आमच्या लेकराचं कल्याण पाहिजे. तुमचा एवढा कोपरा कमाळतो तुम्हाला काहीच कळणार हो. तुम्हाला का आमची भाषा कळत नाही का? आम्ही मराठीत बोल, आम्ही का उर्दू बोलायचं तुम्हाला का? तुम्ही फारसी फिरसी आहेत. तुमच्यावर आम्हाला शंका यायला लागली बरं का. 2दा झालंय तुमचं. आम्ही एवढं टोळकं बाहेर काढवलो एवढ्या बी लोकाला. तुम्ही काय मराठ्याच्या पुढेच नाहीत. या मराठा देशाला सुधारून देण्याचं तुम्ही कोणत्या झाडाचा पाला आहे? मराठा भावांनो, आरक्षणाचा दिवस जवळ आलाय. आपण नीट ऐका. आपण 22 तारखेला म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी जर 24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षण नाही दिलं तर 22 ऑक्टोबरला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे पुढं काय करायचं. आंदोलन शांततेत होणार, हे शब्द माझा तुम्हाला आहे. पण शांततेतच तुम्हाला आरक्षण सुद्धा मिळणार, हा मराठा समाजाचा तुम्हाला आदर्श शब्द आहे. काळजी करू नका. शांततेच्या आंदोलनानं हा मराठा समाज एकजूट केलाय. शांततेच्या आंदोलनानं आज नजर पुरत नाही, पुढे सुद्धा आणि पाठीमागं पण. इतक्या ताकदीनं मराठा समाज एक आलाय. 22 तारखेला मराठ्यांच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार. आज फक्त सरकारला विनंती आहे, या लाखांना जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि येत्या 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. नसता पुढची जबाबदारी सरकारची. पुन्हा एकदा सांगतो, 10 दिवसाच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. नसता पुढची जबाबदारी सरकारचीच, मराठ्यांची नाही. 22 ऑक्टोबरला पुढील
आंदोलनाची दिशा ठरणार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुढचं आंदोलन कसं त्याची दिशा सांगितली जाईल. निवांत राहा, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आणि मरेपर्यंत जाणार नाही. आणि आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक इंचही मागे सरकणार नाही. फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायचं. सरकार आरक्षण कसं देत नाही ते मराठे बघतील, काळजी करू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतो, 29 ऑगस्टला मी तुम्हाला शब्द दिला होता, आमरण उपोषण करून एकतर माझी अंत्ययात्रा निघाल, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. हे पुन्हा एकदा मी सरकारला जाहीर करतो. आता माघार घेतली जाणार नाही. जर 24 ऑक्टोबरच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मी एवढं टोकाचं उपोषण करणार. एकतर माझी अंतरयात्रा निघणार, नसता माझी एक अंतरयात्रा निघणार, नसता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघणार. पुढची दिशा ही तुम्हाला 22 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगितली जाणार. मराठा समाजानं सज्ज व्हा. मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही. आपण सरकारला विनंती केली, आता समितीचा घाट घालू नका, आता पुराव्याचा घाट घालू नका. मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळतंय. आता आमची सहन करण्याची कॅपॅसिटी राहिली नाही. महाराष्ट्रातला मराठा समाज आता सहन करू शकत नाही. आता मला तुम्ही सांगा, वर हात करून, सगळ्यांना आरक्षण पाहिजे का? खाली हात घेऊ नका. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, हे विशाल जनसागर मराठा जमलेल्यांचं हे चित्र या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला दाखवा. 24 तारखेच्या नंतर मराठे मागे हटणार नाही. आंदोलन शांततेत होणार, पण मराठे आता मागे हटणार नाही. बसा खाली. तुम्हाला एकदा परत हात बघायचेत का काय? करा एकदा वर हात परत. एकाचा बी खाली नाही राहायला पाहिजे. बघा, हे विराट रूप मराठ्यांचं पुरा देश बघतोय. मराठे एकवटले. मराठ्यांना रोखणं आता सोपं नाही. आणि छगन भुजबळची काय बाबत आहे विशाल जनसागरासमोर? गप्पड घरात भाऊ. आता तू खाली बसा. आता सगळे उभा राहिले होते, बसा खाली. तुम्हाला विराट रुपया जनतेचं दर्शन झालंय. आता खाली बसा. बसा खाली पटापट. आता हलायचंच नाही. खाली बसा. खाली बसा लवकर. खाली बसा. मला सुरू करायचंय. थोडं राहिलंय. आपल्या मराठा समाजाला आरक्षण आता मिळवून द्यायचंय.
गावागावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले मराठे 10 दिवस गाफील राहू नका. सगळे सावध राहा. कोणीही शांत बसू नका. आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही. मराठा आता एकजूट झालाय. आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. अरे तुम्हाला एक महत्वाचं सांगत राहिले, खाली बसा. माय आता ध्यानात आलं, खाली बसा. हे जे 2 जण बोलायला लागले का, एक छगन भुजबळ आणि एक ते दुसरं, हे कशामुळे बोलायला लागले माहित आहे का तुम्हाला? माहित झालं का? मला माहित झालंय. यांचं दोघांचं बोलण्याचं कारण सांगतो. यांना दोन्ही मुख्यमंत्र्यांनी या तिघांनी असं सांगितलंय, असा अंदाज आहे की तुम्ही मराठ्यांना उचका, म्हणजे मराठे रागीट आहेत, काहीतरी करतील आणि त्या नावाखाली मराठ्यांना आरक्षण आपण देणार नाहीत. मराठ्यांना उचकू नका, उद्रेक करू नका. आरक्षण कसं देत नाहीत यांच्या छाताडावर बसून घेऊ. फक्त तुम्ही कुणी मध्ये बोलला म्हणून उचकू नका, उद्रेक जाळपोळ करू नका. फक्त तुम्ही शांतच राहा. तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, फक्त एवढा शब्द पाळा. तुम्ही फक्त शांततेत राहा. कुणी आपल्याला किती उचकायचा प्रयत्न करू द्या. ते माणसं कशी उतरी देत आपण उचकायसाठी माहिती तुम्हाला? जो आपल्याला विरोध करतो तो माणूस उतरी देत. आता एकाने घातलंय आपलं आरक्षण आणि दुसऱ्याला जमाना आपली एकजूट झालेली. अशा लोकांना बोलायला लावतात. मग आपल्याला तो राग. मग आपण मराठी तसे तरावाईक. मग आपण तर रात्रीपासून आपले पोरं मांड्यात थोपटी देत, दमच खायनात. हे षडयंत्र बळका. गाफील राहू नका. नीट ऐका काय सांगतोय. गाफील राहू नका. आपल्याला उचकिलं जाईल, उचकू नका. जाळपोळ, उद्रेक हे कुठाने करू नका. शांततेच्या आंदोलनानं या देशाला आज संदेश दिलाय. मराठ्यांनी काय केलं तुम्हाला माहितीये का? मराठ्यांनी काय केलं आज तुम्हाला माहितीये का? आज मराठ्यांनी राज्याला, देशाला आणि या जगाला संदेश दिलाय. मराठा शांततेत येऊन विजय प्राप्त करू शकतो. आज आंतरवलीत नजर पुरत नाही, इतका लांबपर्यंत मराठा आहे, पण मराठ्यांच्या पायाखाली मुंगी मेली नाही. ही जगात संदेश गेलाय आणि आपला वर्ल्ड रेकॉर्ड झालाय. आणखीन काय केलं माहितीये का आपण उचकावं म्हणून? अरे ऐका रे, आणखीन सरकारने काय केलं माहितीये का तुम्हाला? आत्ता केलं या 2 घंट्यात. मग फेसबुक अकाउंटच बंद केलं. अरे भाऊ, फेसबुक अकाउंट बंद झालंय, पण हे विशाल सागर बघ ना, हे काय करेल. नेटन फिटन बंद करून मराठ्याला काय होणार आहे आता? मराठ्याजवळ काय नाही. मराठी तुमच्या पुढचे. तुम्हाला गादीवरच आम्ही बसले माझ्या बाप दाद्या मराठ्यांनी. तुमचं दुरण उलथ पालथ करायला टाइम सुद्धा नाही लागायचा. तुम्ही जर आमच्या लेकराला विष पाजायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कोणत्या कोपऱ्यात ढकलून दिलं मराठे कळून देणार नाहीत. तो यावर आयुष्यभर मराठे गुलाल पडू देणार नाहीत. जर तराला लागले तर इतके मराठे विचित्र आहेत. आता नेटच बंद करून राहिले. त्या मीडियावाल्याच नेट बंद केलं. आता ते मीडियावाले एवढे हुशार आहेत, त्याने काय करून दुसरंच आणलंय. त्याने आपल्या मराठ्यांची विशाल सभा देशाला दाखवली. आता त्याने काय करून आणलंय ते फक्त जमत नाही. व्हॅन येतोय मला, त्याचा पुढचं यायनाच. त्याने व्हॅन आणली, पण मराठ्यांचा ह्या जनसागर उसळल्याला
पुऱ्या देशाला दाखिलंय, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा. आणि काय सरकार डोकं लावित आहे आमच्या संग? काय डोकं लावून तुमचं डोकं जिथं बंद पडतं का तिथून मराठ्याचं डोकं सुरू होतंय. आमच्या मराठ्यांच्या जातीवर तुम्ही अन्याय केलाय. आम्ही या अन्यायाच्या विरोधात शांततेनं लढवून मराठ्यांना आरक्षणच देणार, त्याशिवाय हटणार नाही. फक्त आज एक विनंती आहे, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं या विशाल आणि विराट रूपात जमलेल्या मराठा समाजाला त्याचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण देऊन न्याय करा. नसता 24च्या नंतर मराठे स्वतः न्याय मिळवण्यासाठी आंदोलन स्वतः मराठे हातात घेणार आहेत. मायबापांनो, ऊन पडायला लागलंय, तुमचा वेळ घेणार नाही, पण तुम्हाला एक सांगतो, मायबापा हो, विश्वास ठेवा. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही 1 इंचही मागे हटणार नाही, हा शब्द तुम्हाला आजच आम्ही देतो. आणि आंदोलनही थांबणार नाही. फक्त 8-1च, कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही, शांततेत करायचं. आणि जाताना आपल्याला रस्ता नाही मिळाला तरी हरकत नाही, पण आपल्या भावाला सुरक्षित गाडीपर्यंत न्यायचं. आणि मला जो मराठा समाजाने शब्द दिलाय, सुरक्षित आपला समाज घरापर्यंत गेला पाहिजे, ही मला तुम्ही शब्द दिलेला पाळा. आपण तुम्हाला दिलेला आरक्षणाचा शब्द खरा करून दाखवणार आणि मराठ्यांच्या पदरात आरक्षणच टाकणार. मला मरण आलं तरी चालेल, पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी 1 इंचही हटणार नाही. आणि माझ्या उंबऱ्याला सुद्धा मी शिवणार नाही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. आणि जो देशाला आपण संदेश दिलाय की मराठा शांततेत आला आणि शांततेत गेलाय, हा संदेश कायम राहू द्या. जाताने पडलेला कचरा सुद्धा उचला आणि कोणाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. पोलीस बांधवांनी आपल्याला सहकार्य केलंय, त्यांना पूर्ण सहकार्य करा आणि राष्ट्रगीत होईपर्यंत जागेवर उभा राहा. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांनी एका जागेवर उभा राहायचंय. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केलेला आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी त्यांनी समोर ठेवलेली आहे. मराठ्यांना त्रास देऊ नका, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना मराठ्यांच्या विरोधात वक्तव्य करण्यास सांगितलं असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे. पण कोणीही आपलं डोकं भडकवून घेऊ नका, शांततेनं प्रत्येक पाऊल आपल्याला टाकायचं आहे असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे यांनी उपस्थितांना केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा. कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी मिळावी. त्याच्यासोबतच या संपूर्ण आंदोलनादरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ज्या 45 बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना निधी आणि सरकारी नोकरी दिली जावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. आणि त्यासोबतच त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे. 22 ऑक्टोबरला पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. जर आरक्षण पुढच्या 10 दिवसांमध्ये मिळालं नाही तर आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसू असा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय. आणि आंदोलनाची पुढची दिशा 22 ऑक्टोबरला स्पष्ट करू असंही त्यांनी सांगितलंय. आणि मनोज जरांगे यांच्या या सभेनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा दुपारच्या बातम्या.